पाण्याचा प्रवाह वरून जरी शांत दिसत असला तरी त्याच्या आत काय काय साठलंय हे कोणच सांगू शकत नाही. तसंच माणसाच्या जीवनाचं आहे. त्याच्या मनात किती दुःख आहे तो कोणालाच सांगणार नाही. पण दुःख म्हणजे आयुष्य नाही ना. दुःखाची झोपमोड न करता सुख जसं अलगद आपल्या आयुष्यात येतं तशी आनंद घेऊन येणारी आमची ही गोष्ट. कुठं खपलास र? फोन उचल ना. मला इथनं घेऊन चला. काय झालं? मला इथनं घेऊन चला, मी तुम्हाला सगळं सांगते. अगं बया, हाय पण कोण तू? चला चला, मी सगळं सांगते तुम्हाला. काय सांगते की आता काय? देवा, काय करून बसला बाबा हे? देवा देवा, काय बघायला ठेवलं रे तुम्हाला हे या म्हातारीच्या डोळ्याला? अरे सगळ्यांना आधी आम्हाला मारून टाक आणि मग तुला काय करायचं ते कर. काय झाले सांग ना. सदा, आपण केस हारलो. आता तुम्हाला काय झालं असतं तर आम्ही काय केलं असतं? रडू नकोस. अरे केस हारलो म्हणजे काय समजा काय हारलं नाही. पैसा गेला, शेतीवाडी गेली, मुलीच्या लग्नासाठी 10 एकर जमीन ठेवली होती ती बी गेली, हे राहत घर बी गेलं. मी म्हणला भाऊ आहे म्हणून घर सोडतो, पण 8 दिवसात घराची किंमत द्यायला लागेल. 8 दिवसात? बर, किती द्यावं लागतील? 20 लाख. परत वर म्हणतो भाऊ आहे म्हणून बाजार भाव 25 होतोय, तुझ्याकडनं कमीच घेतोय. अरे बांडगुळानं सगळं हडप केलं तेव्हा नाही दिसला यो भाऊ त्याला. आपले स्वभाव कापला काळा कापते तो. अरे हा तुझा दोस्त मिळाला होय? अरे एकदा तरी मला बोलायचं. हा चल, तुझं घर तुला परत घेऊन देतो मी. अशा टायमाला मदतीला येऊ नको. कधी येऊ रे? तुझं लय उपकार झाला. अरे उपकाराचं काय बोलू नको. माझी एक अडचण आहे रे. माझी अडचण असं समज. बोल. तुझ्या पोराचं आणि माझी पोरगी माधुरी यांचं लग्न लावून देऊया. म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. माझ्या गण्याचं लग्न झालेलं आहे. माझ्याकडे 15 लाख जमा आहेत. 5 लाख रुपये मी सोहऱ्यांकडनं जमा करून घेतो आणि माझ्या पोरीला तुझ्या पोराला देऊन टाकतो. बोल, मंजूर आहे का? अरे तुझ्या पोरीसारखी पोर माझ्या पोराला हुडकून बी मिळायची नाही. अरे मान्य आहे, समजा मान्य आहे. आमची मधू तुमच्या घरची सून होणार याच्यापेक्षा मोठा आनंद काय? बरं वहिनी, साखर तोंड गोड करा. साखर कशाला? गोडाच करते, जीवनच जा की. देवानी उतरला रथ बाबा. पण सदा 8 दिवसात होईल ना रे समजत? आता पैसे जमवायला थोडाफार वेळ लागेल. पैसे जर असते ना तर एका दिवसातच लग्न उरकलं असतं बघ. आणि सगळं पैसे आहे ना त्या हानम्याच्या तोंडावर हाणलं असतं. पर ते जर पोरांना विचारावं लागेल ना. पोरांना काय विचारायचंय ते माझ्या शब्द बाहेर नाही. तरी बी तू म्हणतोय म्हणून विचारतो. कुठे गेला आमचा देवटा?
महत्वाच्या कामाला चाललाय तो. हा आमच्या ह्याचं महत्वाचं काम त्याला तुमच्या नादात माझं वाटोळं करणार तुम्ही. एवढं काय झालं रे बोडाला चिमटा घेतल्यासारखं? अरे त्याच्या पॅन्टीत माझे 30 रुपये राहिले राव. हा तरी म्हटलं मधण्याची एवढी काळजी कशी काय? तुझे माव्याची वादे झाले असतील ना? हा, सगळी दुनिया एक इकडं माझा भावा एक इकडं. अगं हळू की अंगा उडताय की ज्योते. काय ग पोने तू सौम्य अजून तुझ्या पाठीमागे आहे ना? डुक्कर कधी वास घेणं सोडतं वे. नुसतं वासच घेते का चिखलात लोते बी त्या बबण्यावानी. गप त्या बमण्याचा इशे कधी स्टॉप झालाय. नवरा म्हणून काय नाही केलं त्याने. अगं त्या सोम्याला लाज वाटत नाही वे? तुझं लग्न होऊन बी तुझ्या पाठीमागं फिरते. लाज वाटत असं असं केलं असतं का? त्याची ना एक दिवशी जेवणच बाहेर काढते अशी चीज येते ना त्याला. कशाला नांदी तुझं रे? आणि इथं पाण्यामध्ये काय करत होता? का आम्हाला बघायला आलाय? तुला बघायला आला असं. गप्पे हे घे बघ काय आहे ते. काय याच्यात? हा, बघ त्याच्यातलं मेसेज कुणाचं आहे? आधी बघ तर की. मी किशोर गाडा आणि तुला येता जाता बघत असतो. तू माझ्याकडे बघून एकदा दोनदा हसल्यासारखा पास झाला. तू बोलायला लय डेंजरस, त्यामुळे तुला डायरेक्ट भेटायची भीती वाटली म्हणून मधण्याला तुझ्याकडे पाठवलं. याच्यात तर लावायचं. शांत बस. शांत बस. मी नाही देत फोन. मधन्या लय का हात फोन सोड. मधन्या बरोबर नाव सेव्ह केलंस त्याचं. खरंच भाडकाव येतो. त्याला म्हणाव तुझ्यात हिंमत असेल ना तर समोर या म्हणाव. लग्न करते तुझ्या संकटात खेळ खेळते तुझ्या मधल्या संकट. चालेल का? तू गप. यायला त्यानं जस्ट विचारले नाही ना काही विषय तर सोडून तुम्हाला काय सांगावं का नाही रे? चला तुम्हाला काही सांगितलं तरी प्रॉब्लेम नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम. चला प्रेम करते म्हणून त्या पुढे याला घाबरते ते. फार त्याच्या प्रेमाचा भोसडा करून टाकला असतो. नाही ना काय तर ते विषय सोडून सगळा. चला बघा तुमची काम आहे. मी तर आलोच नाही आज समजा. म्हणे खेळ करती मधना सगट आधी काढा मळ आणि मग करा खेळ. काय खेळवलाय हो? मी आधीच सांगतो हे असलं काय जमणार नाही मला. ए उगाच त्रास देऊ नको. जे काय सांगायचं ते सांग तिकडे आपणना. निघित ना. तू चांगली आहे नाहीये. चांगली आई नाही म्हणतोय तर जा निघित ना. आप्पा आप्पा जप करणं बंद करा. बोला. आप्पा ते मुस्काड फोडीन. काय ते स्पष्ट बोल. ते तुम्ही माझं लग्न ठरवलं. हा ठरवलं. मग लग्नाचं वय झालंय. आज ना उद्या करायला लागेल. मला विचारलं नाही. नाही विचारलं. वचन दिलंय मी त्यांना. सबूत पाळायचं का नाही तुमचं तुम्ही ठरवा. तसं बी बापानं पोराला विचारायची पद्धत नसती. पण आपण मध्येच हे लग्नाचं खूळ कायला काढलं आणि असं बी 8 दिवस. तुला काय करायचंय सगळं होणार. लग्न म्हणजे काय? हा हार तुरे घ्यायचे एकमेच्या गळ्यात घालायचे अक्षरा टाकायच्या झालं की लग्न. आणि बाशिंग बांधून गोड्यावर चढायला तयार राहा. यमुना मांडववाल्याकडे जाऊन येतोय. आईला चप्पल कुठे टाकली खाली. आप्पा 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 चढवा मला गोड्यावर. बघितलं का मोठी आहे? आपण माझं काहीच ऐकू येतलं नाही. काय जरा वा म्हातारे वा काय नाटक करी ती. अगं आपण त्या शिमडी सोबत माझं लग्न ठरविलंय. माझंच लग्न आणि मलाच माहित नाही. काय चॉईस बीस आहे का नाही? कसली चॉईस? आमच्या टायमाला काय माहिती कुठं गेली ती चॉईस. जिथं बांधलं तिथं बांधलं. लय मस्ती आली अजून या खोडाला. माहित आहे तुझा चॉईस. तुला काय सांगायचं रे? तुला माहितीये का पोर? पण मला नाही करायचं तिचं सगळं लग्न. का नाही करायचं? का नाही करायचं? बाहेर कुठे शेण खाल्लं का काय? नुसतं तेच कारण असतं वय. लय वेगळं चित्र आहे माझ्या बायकोचं मनात. अरे ती सगळी चित्र मित्र आहे ना ती सगळी घाल कचऱ्यात. हिला काय धाड भरली रे? हा? अरे लहानपणापासून आपल्या डोळ्या देखत वाढली. ह्या घरात लगीन करून आलो तर सगळ्याशी जुळवून घेईल की. अरे बाहेरची कुठली सटवी आणून मुरावर बसवण्यापेक्षा ही बरी आहे की. म्हणून ही परिवाहन गळ्यात. मला नाही आवडत ती. मला नाही करायचं तिच्यासोबत लग्न. नाही कर. ए मोठी आहे तूच सांग ना एवढा मोठा निर्णय कस काय घेतला? हे असलं दबून चबून राहणं मला नाही जमणार. मी आधीच सांगतो
मी कसल्या दबावात लग्नाला उभा राहणार नाही. बाबा आपण जो निर्णय घेतला तो योग्यच आहे रे बाळा. हे असलं विचार कर ना. दावणीला बांधलेला गुरागत करायला लागले. लग्न म्हणजे खेळ आहे. अगं अख्खं आयुष्य काढायचं मला. त्या जोक मी काय का चला तुम्ही ना तिच्या आयुष्याचा वाटोळ करणार ना माझ्या बी करणार ना. मी खुश राहणार ना तिला खुश ठेवणार. मला वचन दिलंय. जर एवढा बी विचार केला असता ना एवढा बी तर लेकराचं असं वाटो काय नाही विचार केला रे? अरे परिस्थिती काय माहितीये का तुला? अरे तुझा बाप मराय चालला होता. सांग मला, सांग असतं का तुझा बाप मेलेला? त्या हत्या मेल्यानं सगळा गोळ घालून ठेवलाय. आपलं सगळं कारदार घेतलंय त्यानं रे. एवढं समजा झालं तरी मला कोणीच काय सांगितलं नाही. आईला सोडत नाही त्याला आता. हाय तसं मागं फिर. अरे असलं काय बी करून त्रास वाढवण्यापेक्षा आमच्यावर एक उपकार कर. लग्नाला उभं राहा बाबा. हे आहे आळबीन बळबी मी या लग्नाला उभा राहणार नाही. काय करायचं ते करा. माझं काळीच तुटत आहे ते हसून बघती. असं आहे गेले इथं काय त्रास होते काय सांगू. ती ज्योती आली आणि तुझी वात लावून गेली. सोम्या होय. अरे मग काय झक मारली रे? माहित नाही का कशी डेंजर आहे ती? हा अरे बरं डायरेक्ट नाही भेटला नाही तर 10व्या दिवशी तू आता आवाज येऊला असतो. आले ओस्मान आले. आमच्या ह्याचं पोस्टमन बोलून मारली की. अरे तोंड का असं पडले म्हशीच्या बॅकग्राऊंड मध्ये? आपण सगळे कटपुतले आहेत राव. आपल्याद्वारे कुणी बी कधी बी वडीत याला कुठेतरी वैतागून निघून जावं वाटायला. खरं आहे भाऊ. आपलं कोणाला काय नाही पडलं. इतक्या दिवस जिला जीव लावला ती जीव घ्यायच्या बाता कर. आजार मुंगळे नसल्यावर जेवढा त्रास झाला ना तेवढा आत्ता माझ्या काळ झाला होता. ए येडी पायदास बंद पड. एकेकाचा होऊ दे. ए भाऊ काय झालंय थोडक्यात सांग. अरे आपण माझं लग्न ठरवलंय आणि ते बी 8 दिवसात. काय कोणी मुली? माधुरी. माधुरी मेसेंची आपली माधुरी. काय आपली लढले रे दिसाला आयुष्य घोडी लागली तर तुला दाताड काढायचं काय गपकी जरा गाय पाणी. अरे मधल्या मत चांगली पोरगी मिळाली की तेवढं टेन्शन घ्यायचं काय काम. गावात तेवढा एकच बिन सोडलेला नारळ राहिलाय. आणि आजकाल आहे ना कोणाचा नारळ कोण सोला तर कोण फोडत आहे आणि कोण खात आहे काय ताळमेळ नाही. ह्याचा नारळ हेच सोलणार हेच फोडणार आणि हेच खोबरं खाणार. त्याचं काय झालं माहितीये का? त्याला पाहिजे होती तामणकर मिळाली माठी गावकर. हे बाकी बरोबर बोलला पण चेष्टेचा विषय बाजूला ठेव. आणि तू बी होकार दिला वरे. सांगू नये आणि तुम्ही येतो हे बघ मधल्या आता घेतल्याने निर्णय मग जे होईल ते जाईल. ए अरे गप की काय लिमिट आहे का नाही रे? ए आता आपली माधुरी वहिनी गाणं म्हणणार मेरा पिया घर आया ओ रामजी. आपला भाऊ म्हणणार चोली गे पीछे. काय सिंपल. अगं मावशी रीतिरिवाजानुसार मुलीचं लग्न हे बापाच्या दारातच व्हायला पाहिजे बघ. अरे सदा पण रीतिरिवाज कोणी बनवले? माणसाने. हा मग ते आपल्यासाठी का आपण त्यांच्यासाठी? बरोबर आहे. आता भाऊजी हे घर काय आणि ते घर काय वेगळं आहे का? मग हिथंच लगीन करू की. सावकार हो सावकार. हे तुमच्या भावाने मध्येच काय हो त्यांच्या पोराचं लग्न ठेवले? हे बघ एखाद्याच्या ढुंगा माग कुत्र लागतं ना हा मग तो असा चिंगाट पळतो. खरे पण साला याच्या माग आपच आहे ना काहीतरी डाव दिसतोय. बरोबर आहे. अरे आपले पैसे द्यायचे सोडून आपण मध्येच काय पोराचं लग्न काढलंय. हा ना बघ ना. आणि तुम्ही असे गप्प बसणार होय? अरे त्याचं आपल्याला चांगलं बघवणार आहे का? नाही ना बघवणार. कोण आहे? अरे